बस कोई उठाइए। सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो, जिस गुरु ने मुझे ज्ञान दिया उस गुरु का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञ तोषावे, तो श्रोणी मद द्यावे, प्रसाय दान हे जे घणांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो जायाणम, नमो लोय सौव साहुनम, ऐसो पंच नमोकारो सौव पावपण सणो, मंगलानाम च सव्वेसिम परम महवै मंगलम। जो बोले सुनिहाल सत श्री अकाल। वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणो हे राष्ट्र आहे आणि या राष्ट्राची तुम्ही संपत्ती आहात। या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा। आज जे मी सांगितलंय ते क्षणिक नाही, लक्षात घ्या। आयुष्यभर पुरून उरेल एवढं आहे आणि याला जपायचं आहे। या विचारांचा वटवृक्ष करायचा आहे। त्या वटवृक्षाखाली आई बाप आनंदाने जगले पाहिजे, सगळे शिक्षक आनंदाने जगले पाहिजे। हा एवढा संकल्प आज या दिनी आपण करूया। मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल लेकरांनो तर मला माफ करा। आणि तुमच्या या गरीब बापाला जर काही द्यायचं असेल तर त्या भगवंताला फक्त एवढं सांगा की हे माझा बाप वसंत हंकारे नावाचा अखंड विश्वभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न नाही तर तो माणुसकीच पेरत आहे। त्याचा आवाज असाच वाघासारखा राहू दे, हे त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहू दे, हे त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव निरोगी मजबूत राहू दे। एवढंच दान त्या भगवंताकडे मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका करणे एका लेकराचा आशीर्वाद एका बापाला नक्कीच लागतो। एवढं बोलतो आणि एका मिनिटासाठी, फक्त एका मिनिटासाठी अगदी थोडक्यात कुठल्या लेकीला आपल्या बापाबद्दल जर 1 मिनिट बोलायचं असेल, अर्धा मिनिट बोलायचं असेल तर एक मुलगा एक मुलगी, जास्त वेळ घ्यायचा नाही। एका मिनिटामध्ये कोणाला बोलायचं आहे, जरा हात वरती करायचा आहे, चला लवकर। कुठल्या लेकीला बोलायचं आहे एका मिनिटामध्ये, एका आपल्या बापाविषयी थोडस बोलायचं आहे, चला कोण बोलणार आहे, जरा हात वरती करायचा आहे, लगेच हात वरती करायचा आहे, चला। 2 मुली 2 मुलं मला हवी, चला लवकर लवकर, वेळ नाही आपल्याला। कोणाला बोलायचंय, कोणाला बोलायचंय, चला। मला माहिती आहे सगळ्यांना व्यक्त व्हायचं असतं, सगळ्यांना मुक्त व्हायचं असतं। चला 1 2, फक्त 1 2, चला। कोण बोलणार, हात वरती। कोणाला बोलायचंय, कुठल्या मुलाला बोलायचंय, आपल्या बापाविषयी 2 ओळी कोणाला बोलायचंय, 2 शब्द एका मिनिटासाठी। चला कोणाला आतून आलं पाहिजे, कोणाला बोलायचंय, कोणाला बोलायचंय, घ्यायचं ना। येस प्लीज कम दीदी, येस व्हेरी गुड, ये इकडे, ये लवकर इकडे ये, चल। कोणाला बोलायचं, ये इकडे बाहेर, ये इकडे, ये इथे, ये ग दीदी, ये बस, 4 लेकरं बस। मुलांच्यातून 2 हवीत मला, चला लवकर। कुठल्या लेकराला व्यक्त व्हायचं, शांत बसायचं आहे सगळ्यांनी। शेवटचा फक्त 5 मिनिट शेवटची, ये दीदी। बाबा काय लिहू तुमच्याबद्दल हेच कळत नाही। बाबा काय बोलू तुमच्याबद्दल हेच कळत नाही। भावना आहेत मनामध्ये पण मानत त्याच येत नाही। बाबा आम्हाला फुलासारखं जपता जपता तुमची काय अवस्था होते हे कोणालाच कळत नाही। म्हणूनच चेहऱ्यावर काही हास्य ठेवून मनातील दुःख कोणालाच सांगत नाही। बाबा आमच्यासाठी एवढे राबता, एक गोष्ट मागितली की 10 गोष्टी आणून देता, पण स्वतःच्याच आवडीनिवडी बाजूला का ठेवता। सर्वांसाठी एवढा राबणारा बाप आपण कधी ओळखूच शकत नाही आणि बापासारखं देव परत आयुष्यात कधीच मिळत नाही। म्हणूनच देवा तुला एकच प्रार्थना करते, आयुष्यात कुणाला काय मिळू दे अगर न मिळू दे, आयुष्यात कुणाला काय मिळू दे अगर न मिळू दे, पण बापासारखा देव
व्हेरी गुड. हे दीदी या इथे तिघे इकडे. पूर्ण अंग थरथरते, पूर्ण अंग थरथरते त्या बापाबद्दल सांगताना. पूर्ण अंग थरथरते त्या बापाबद्दल सांगताना एकदा चेहरा समोर आला. आज सरांचं दुसऱ्यांदा मी लेक्चर ऐकते, पण दुसऱ्यांदा असं झालंय की दोन वेळा लेक्चर ऐकताना पूर्ण अंग थरथरलंय. या डोळ्यातून अश्रू नाही तर त्या बापाच्या आज बाबा इथे नाहीये, नंतर त्यांना माझा आवाज गेला तर आय लव्ह यू बाबा. सब मंगल है, सब आनंद है, सब मंगल है. माझं नाव वैष्णवी विकास पवार, माझ्या बाबांचं नाव विकास रघुनाथ पवार. माझ्या बाबांनी मला आजपर्यंत काहीच कमी पडून दिलं नाही. बंधनापासून चढलेला प्रवास मंगळसूत्रापर्यंत येऊन जातो, पण अखेरच्या श्वासापर्यंत बापाचा जीव हा मुलीतच अडकलेला असतो. कुठेही जा, बापाचा जीव मुलीतच असतो कायम. माझ्या बाबांनी मला आजपर्यंत काहीच कमी पडून दिलं नाही. माझ्या बाबांनी स्वतः जे म्हणजे मी कधी कोणती गोष्ट मागितली आणि मला ते नाही म्हणाले असं कधीच झालं नाही. माझ्या बाबा कायम मला म्हणायचे की तुला काय करायचंय ते कर, तुला हवं ते कर, तुला काय बनायचंय ते बन, पण मी तुला काहीच कमी पडून देणार नाही. आणि माझ्या बाबांनी मला आजपर्यंत साथ दिली. माझे बाबा, माझी आई मला कायम साथ देतात, मला कायम सपोर्टिव्ह असतात. तुम्हाला मी खरी गोष्ट सांगते, या जगात आहे ना असं एकच न्यायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात, आणि ते म्हणजे आई बाबा. चटका लागला की नाही आपण आईला हाक मारतो, चटका लागला की आपण म्हणतो आई कर. आणि जेव्हा एखादं मोठं संकट येतं किंवा एक साप आडवा येतो तेव्हा आपण बापरे म्हणतो. छोट्या संकटासाठी आपल्याला आई आठवते, पण मोठं संकट असल्यावर ते आपल्याला बापच आठवतो. माझ्या बाबांबद्दल मी काही सांगू तुम्हाला. माझे बाबा कायम कधीच मी या शाळेमध्ये 5वीला आले होते. माझे बाबा जेव्हा मला आहे ना, मी जेव्हा मराठी शाळेमध्ये होते 4थी पर्यंत त्या शाळेत होते, त्या शाळेत मला घर ते शाळा आणि शाळा ते घर इतकंच माहिती होतं. पण माझ्या पप्पांनी मला जेव्हा मी ह्या शाळेत आले तेव्हा मला साधा रोड क्रॉस करता येत नव्हता. माझे बाबा कायम शाळा सुटताना, शाळा भरताना मला सोडायला यायचे, मला न्यायला यायचे. माझे बाबा माझी आजी आता नाहीये, माझी आजी 4 महिन्यापूर्वी वारली. तेव्हा मला कळालं की माझं म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं. माझं प्रेम मला आजीकडून कळालं. माझी आजी मला कायम म्हणायची की माझी आजी माझ्या पप्पांना सोना म्हणायची की सोनाने मला कायम म्हणतोय की मी माझ्या वैष्णवीसाठी काय हवं ते करेन. तिच्या लग्नात असं लग्न कुठेच झालं नसेल की ते लग्न मी माझ्या वैष्णवीसाठी करेन. सगळ्यात मोठं लग्न मी माझ्या वैष्णवीसाठी करेन. माझी वैष्णवी माझ्यात अशी आहे की असं म्हणतात की मुलगा आहे ना, मुलगाचा जीव जोपर्यंत त्याला त्याची बायको मिळत नाही तोपर्यंत मुलात त्याचा बापाचा जीव असतो. पण जोपर्यंत
बापाचा जीव जात नाही तोपर्यंत मुलगीचा जीव हा बापात अडकलेला असतो. ज्याला बाप असतो त्याला त्या बापाची किंमत कळत नाही आणि जेव्हा बाप नसतो ना त्याला त्या बापाची किंमत कळते. खरंच बाप म्हणजे काय असणार, ज्याला बाप नसतो त्याला विचारावं. मी माझ्या बाबांसाठी एक कविता सांगते. खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाहीत, खिसा रिकामा असला की नाही कधी म्हणाले नाहीत, पण मी माझ्या बाबांसारखा माणूस ह्या जगात कुठे पाहिला नाही. मी माझ्या बाबांसारखा माणूस ह्या जगात कुठे पाहिला नाही. खरंच आय लव्ह यू पप्पा. पाणीच भेटले की या दोघी नदी. काय बोलू मी माझ्या बाबांबद्दल, काय बोलू मी माझ्या बाबांबद्दल. रोज माझ्यासाठी झटतात, रोज माझ्यासाठी मरतात, रोज माझ्यासाठी इथून विट्याला जातात, तिथून इकडं रात्री 10 वाजता येतात. पप्पा घरी येईपर्यंत माझा जीवात जीव नसतो. कधी एकदा बाबा घरी येतील, कधी एकदा मी त्यांचा चेहरा बघेन. जीवात जीव लागत नाही. घरी तरी फोन नसला तरी प्रत्येकाच्या फोनवरून मी फोन करते, बाबा कुठे आहात, कारण केवढ्या रात्रीच्या रस्त्यावरून एकटे गाडीवरून येतात. काय सांगू मी माझ्या बाबांबद्दल. प्रत्येक माझ्या सुखात दुःखात माझ्यासोबत असतात, प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात. जेवढं माझ्या भावाला करत नाहीत तेवढं मला प्रत्येक गोष्टीत बोलतात, तू जा पुढे, मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक गोष्टीत. आय लव्ह यू पापा. गॉड ब्लेस यू. मी माझ्या बाबाबद्दल काय बोलावं. प्रत्येकाचे बाबा ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला जीवनात एकदाच भेटते. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हापासून आपलं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला बाप पाळत असतो. पण आपल्याला बापाची किंमत, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्याला बापाची किंमत कळत नाही. पण जेव्हा बाप आपल्याला सोडून जातो आणि जेव्हा आपल्यावर मोठं एखादं संकट येते तेव्हा आपल्याला कळतं की आपला बाप आहे काय गोष्ट आहे. बाप कसा असतो, बापाची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपल्यापासून बाप दूर जातो. म्हणून बापासारखा देव माणूस अख्ख्या जगात कुठं नाही. आय लव्ह यू पापा व्हेरी मच. सब मंगल आहे, सब आनंद आहे. पुढच्या सूचना मिळाल्यानंतर कार्यक्रम संपतो. चला, कोण आहे बाबा? हॅलो, तुम्ही कुठे? ठीक आहे. कुठे आहे ती? ठीक आहे ओके. इथलं आवरून यायला पाहिजे.